तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघलेला आहे बांगड्यांचा कार्यक्रमाचा. तर बांगड्यांचा कार्यक्रम पण खूप छान झाला. मग त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, कारण पुरणपोळीचा बेत होता. त्याचं काही मी शूट केलेलं नाही आहे. तर ते सगळं झाल्याच्यानंतर जेवण झालं आणि आम्हाला खूप उशीर झाला बांगड्या भरून घरी जाण्यासाठी. तर आम्हाला वाजलेले होते 12. खूप उशीर झाला, कारण आम्ही सर्वजण बोलत बसलेलो होतो. त्याच्यानंतर आता लग्नाचा दिवस आज. तर हा पार्ट पहिला आहे लग्नाच्या दिवशीचा. तर आम्ही निघालो आहोत 7 वाजता. लग्न आहे अकोल्याला. आम्ही नांदेडवरून अकोल्याला जाणार आहोत. तर हा रस्ता आहे 4 तासाचा. त्याच्यासाठी आम्ही सकाळीच लवकर निघालो. तर सर्वजण 3 वाजताच उठले होते. अंघोळी वगैरे केले, तयार झाले आणि नाश्ते पण केले होते. आणि सोबत मुलं लहान आहेत म्हणून सोबत मुरमुरे पण करून घेतलेले होते, कारण खाण्यासाठी मुलांना भूक वगैरे लागली. तर चपात्या, भाजी वगैरे हे पूर्ण सोबत घेतलेलं होतं. मस्त एक कॅन घेतली होती पाण्याची. आणि इथे बघा, मुलं मस्त एन्जॉय करत आहे. गाणे वगैरे लावले होते गाडीमध्ये. गाडी 7 वाजताच आलेली होती घरी. मग सर्वजण वेळेवरती निघालोत आम्ही. चला आता तर चालूच आहे जाणं. आम्ही मस्त गाणे वगैरे लावले होते, मस्त एन्जॉय केला. आणि भरपूर मुलांनी इतकं एन्जॉय केलं ना, खूप एन्जॉय केलं. कोणीच झोपलेलं नव्हतं. फक्त एकच परीला गाडीमध्ये उलट्या होतात, ती फक्त झोपलेली होती, कारण तिला उलट्या झाल्या होत्या. मग छोटे आणि मोठे लेकरं पूर्ण सर्वजण मस्त डान्स वगैरे करत होते. इथे मी कॉपीराईट येईल म्हणून कोणतेही गाणे टाकलेले नाही आहेत, कारण पूर्ण मी गाण्याचं बॅकग्राऊंड म्युझिक सगळं काढलेलं आहे आणि व्हॉईस ओव्हर करत आहे. तर इथे मुलं छानपैकी गाणी लावून मस्त डान्स वगैरे करत होते. आणि खूप त्यांनी एन्जॉय केलं, खूप डान्स केला. नाही म्हणलं तरी 3 तास खूप एन्जॉय केला त्यांनी. मस्त गाणे लावलेले होते DJचे आणि मस्तपैकी एन्जॉय केला. आणि सर्वजण आलेले होते. मोठा भाऊ, 2 नंबरचा भाऊ, 3 नंबर, 4 नंबर, मी 5 नंबर आणि लहाना 6 नंबर. आम्ही सर्वजण सगळी फॅमिलीसोबतच होतो. आणि आई वडील आणि माझी मोठी मावशी पण आलेली होती आणि एक मुंबईची मेहुणी पण सोबत होती. आम्ही एवढे जण या गाडीमध्ये होतो. आणि जागाही भरपूर म्हणजे पुरेशी झाली सर्वांसाठी. तर नाचण्यासाठी मुलांना जागा बस होत नव्हती, कारण जागा तेवढी खुल्ली नव्हती गाडीमध्ये. पण तसंच मुलांनी खूप छान एन्जॉय केलं, खूप छान गाणे लावले आणि मुरमुरे खात खात वगैरे एन्जॉय करत मस्त आम्ही निघालो आहोत लग्नाला. तर गाणे इथे मस्त आम्ही मराठी, तेलुगूची गाणे लावून मस्त एन्जॉय करत आता निघालो आहोत. तर 4 तासाचा रस्ता आहे अकोल्याचा. आणि वऱ्हाड पण निघालेलं होतं, कारण आम्ही अगोदर निघालो. सगळ्यात अगोदर आम्ही लवकर रेडी झालो होतो. त्याच्यानंतर वऱ्हाड पण मागच होतं. त्यांच्या पण गाड्या होत्या, 2 ते 3 गाड्या होत्या, त्याही मागेच होत्या. फर्स्ट आम्हीच निघालो पुढे. आणि मस्त इथे तेलुगूचं गाणं लावलं होतं आणि त्याच्यावरच मुले मस्त डान्स करत आहेत. आणि मी छानपैकी शूट घेतलं आणि खूप सुंदर असं मुलांनी एन्जॉय केलं. 3 तास कसे गेले तेही कळालेलं नाही, काही नाही. मस्त एन्जॉय करतच मुलं छान डान्स पण करत होते. आणि कोणी झोपलं होतं, कोणी मस्त मुलांना बघत होतं एन्जॉय करायलेत म्हणून, आणि कोणी मुरमुरे वगैरे खात होते. असं चाललेलं होतं आणि मस्त एन्जॉय करत आम्ही निघालो आहोत लग्नाला. हा पार्ट पहिला आहे. आणि इथे जानूला डान्स कर म्हणल्यानं ती करतच नव्हती, कारण कोपऱ्याला रुसून बसली होती. तिला जास्त आवडत नाही डान्स करायला. तर ती बसलेली होती, पण सर्वजण तिला म्हणत होते डान्स कर, पण करतच नव्हती. आणि इथे परी ला उलट्या झाल्या होत्या, त्याच्यासाठी ती शांत बसलेली आहे. एक झोप झाली तिची आणि ती मम्मीसोबतच बसली होती, कारण तीही डान्स करत नव्हती. तिलाही डोकं दुखत होतं, मळमळ झालं होतं जास्त आणि उलट्याही झाल्या होत्या ना, त्याच्यामुळे मग तिने शांतच बसली इथे. आणि लहान मुलांचा इथे धिंगाणा चालू आहे. नंतर लड्डू पण आला डान्स करण्यासाठी. तो खूप भारी डान्स करतो. त्याचा डान्स बघून खूप हसायला येत होतं. आणि मस्तपैकी डान्स इथे सुरू होता आणि मुरमुरे खाणे पण चालूच होतं. तर सर्वांना भूक लागली होती, कारण 11 वाजणार होते जाण्यासाठी. आणि इथे मस्त गाणं लावलेलं होतं, मराठी गाणं. त्याच्यावर मुलं मस्त डान्स करत आहेत मुरमुरे खाऊन झाल्याच्यानंतर.
आणि थोडासा स्पीड केलेला आहे मी व्हिडिओ, कारण खूप लाँग झाला असता याच्यासाठी. तर इथे छान डान्स करत आहेत. लग्न होतं अकोल्याला, कारण मला याच्यामध्ये आपल्याकडे हळदीचे काहीही व्हिडिओ नव्हते माझ्याकडे, तर तेही मी टाकलेले नाही आहेत, कारण हळदीचे काहीच व्हिडिओ नव्हते. लग्न होतं नवरीकडे, त्याच्यामुळे हळद वगैरे पूर्ण नवरीकडेच होतं. आणि बघूया, जर भेटले हळदीचे वगैरे व्हिडिओज तर मी नक्कीच टाकेल. फोटो वगैरे होत्या तर ते मी इंस्टाला, फेसबुक आणि यूट्यूबला पण टाकलेलं आहेत, जाऊन बघू शकता तुम्ही चॅनलवरती. तर आता इथे मस्त आता बांगड्यांचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तोही तुम्हाला खूप आवडला. खूप छान झालेला आहे व्हिडिओ. ते सगळे एन्जॉय करत होते आणि लहानी भाऊजाई पण बसल्या जागीच डान्स करत होती. उठून डान्स कर म्हणलं तर ती करत नव्हती, कारण लाजत होती. फक्त मुलीला मांडीवरती घेऊन बसलेली तिथेच डान्स करत होती. त्याच्यानंतर मस्त सोनू आणि अथर्व आणि रुद्र हे मस्त तिघेही डान्स करत होते छानपैकी. तेवढं काही नाचता येईना, पण व्यवस्थित ठीक आहे गाण्यावरती डान्स करत होते. मग इथे भाऊ वगैरे पूर्ण पुढे बसलेले होते, जोडी सर्वजण. मुरमुरे खाणं झालं, व्यवस्थित वर ठेवून दिला आणि परत धिंगाणा मुलांचा सुरू झाला. डान्स करत करत मस्त एन्जॉय करत आम्ही निघालो आणि 4 तास कसे गेले तेही कळाले नाही. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं मुलांनी, कारण खूप दिवसाच्या नंतर असं कुठे ट्रिप अशी छान निघाली होती लग्नाला. आम्ही खूप दिवस झालं नाही गेलो, एकत्र तर गेलोच नाही. तर आता खूप छान वाटलं, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मुलांना एन्जॉय खूप भारी वाटत होतं आणि सर्वजण खूप छान एन्जॉय करत होते. हे बघा, वर सीटच्या वर बसून मस्त टुकू पण छान डान्स करू लागली. कारण का तर तिची तब्येतही ठीक नव्हती, का तर खूप लढत होती, फीवर पण होतं तिला. आणि इथे वहिनीला मी म्हणत होते डान्स करा, तर थोडासा हात त्यांनी पण हलवला. आणि छानपैकी आम्ही डान्स केला. मोठी आई आणि आम्ही मागं बसलेलो होतो मुलींसोबत डान्स करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. तर सर्वजण मस्त छान नाचत होतो, आम्ही मस्त एन्जॉय केला. आणि लग्नाचा पण व्हिडिओ येणार आहे, तोही खूप छान आणि सुंदर होणार आहे. डान्स त्याच्यामध्ये पण आणि भरपूर असं एन्जॉयमेंट आहे. बघा, इथे स्वामी गाणं लावलेलं होतं, त्याच्यावरच मी डान्स केला. इथे अक्का बसलेली आहे सीटवरती आणि ती पण एन्जॉय करत होती, फक्त बघत होती मुलांना, आम्हाला. तर बोर काही झालं नाही, मस्त एन्जॉय करत करत मस्त ही ट्रिप खूप छान झाली आमची. चला, तर आता लग्नाचा पण व्हिडिओ येणारच आहे आणि तेही छान झालेला आहे लग्नाचा व्हिडिओ. लग्न पण खूप सुंदर झालं, जेवण वगैरे सगळं छानच होतं. आणि इथे गाणं सुरू झालं आणि इथे माझा भाचा येऊन माझ्यासोबत नाचत होता. तू चल आपण दोघं छान डान्स करूया, म्हणून त्याने स्वामी गाणं लावलं होतं आणि मस्त आम्ही दोघांनी मिळून छान डान्स केला. आणि उभं राहून राहून पाय तर खूप दुखत होते, पण ठीक आहे, चला मुलांसाठी मस्त आम्ही एन्जॉय केलं. थोडा वेळ उभं राहून डान्स केला. 1 ते 2 तास आम्ही कंटिन्यू उभेच होतो, कारण डान्स करत होतो गाणी लावू. थोडे वेगवेगळे मराठी, तेलुगू आणि हिंदी तिन्ही गाण्यावरती डान्स केलेला आहे. आणि इथे मला कॉपीराईट पडायचं आहे, म्हणून मी हे पूर्ण गाणे म्यूट केलेले आहेत, कारण जेवढं आपण ओरिजिनल जे व्हिडिओ घेतो ना, ते खूप छान दिसलं असतं आणखी, पण त्याच्यासाठीच मी वॉइस ओव्हर केलेला आहे. तर चला बघूया, आणखीन व्हिडिओ तुम्हाला खूप छान छान येतील. आणि इथे मस्त मुलं डान्स करत होते.
डान्स करून आता मुली शांत बसलेली आहे आणि आम्ही पोहोचलो जवळजवळ अकोल्याच्या. आणि जवळच आता मंगल कार्यालय आहे, तिथेच आम्हाला जायचं आहे. तर ऊन पण भरपूर होतं असं, तर आम्ही लवकर पोहोचलो आणि इथे आता आम्हाला व्हायचं आहे रेडी. आता हे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये. बाय.